बुलढाणा जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेल टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रवीण कुमार देवरे यांनी नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले आहे। जिल्ह्यात आवश्यक इंधन साठा उपलब्ध असून पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासन सातत्याने प्रयत्न करत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। बुलढाणा जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेल टंचाईच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। इंधनासाठी वाहनांच्या रांगा लागत असून अनेक ठिकाणी संताप व्यक्त केला जात आहे। या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रवीण कुमार देवरे यांनी नागरिकांना शांतता आणि संयम राखण्याचे आवाहन केले आहे। प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात आवश्यक प्रमाणात पेट्रोल आणि डिझेलचा साठा उपलब्ध आहे। सध्या सुमारे 1,40,000 लिटर पेट्रोल आणि 2,47,000 लिटर डिझेल उपलब्ध असल्याचे सांगण्यात येत आहे। जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे की प्रशासन पेट्रोल पंप चालक आणि इंधन कंपन्यांच्या सातत्याने संपर्कात असून पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत। दरम्यान खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी डिझेलची मागणी वाढवली आहे। त्यामुळे प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवून इंधन पुरवठा व्यवस्थित राहील यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत। जिल्हा प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करताना डॉक्टर प्रवीण कुमार देवरे यांनी नागरिकांनी संयम राखण्याचे आवाहन केले। सर्वांना माझी नम्र विनंती राहील की आपण पेट्रोल पंपावर आणि डिझेल मागणीसाठीचा जो आपल्याला कालावधी लागणार आहे त्या कालावधीमध्ये शांततेने डिझेल आणि पेट्रोल घ्यावे आणि कंपनीच्या आणि पेट्रोल पंपाच्या लोकांना, तहसील कार्यालयाच्या लोकांना, पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे। डिझेल आणि पेट्रोलची आपल्याकडे कमतरता नाही, त्यामुळे डिझेल आणि पेट्रोलची कमतरता असल्याचा गैरसमजामुळे आपण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आवश्यकतापेक्षा जास्त पेट्रोल आणि डिझेलची मागणी करत असतात। त्यावेळेला थोडीसं बाचाबाची होते किंवा आपली नाराजी होती, हे मी समजू शकतो। परंतु ही मी खात्री देतो की आपल्या जिल्ह्यामध्ये डिझेल आणि पेट्रोलचा पुरवठा कमी होणार नाही। आपण कृपया या बाबतीमध्ये निश्चिंत राहावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे।